हनुमान ट्रेलरमध्ये का नाही आहेत? चित्रपटात चांगले डायलॉग आहेत की नाही? चित्रपटात वाईबच नाही आहे. अशा अनेक कमेंट्स येत आहेत रामायण चित्रपटाच्या ट्रेलरवर. आणि सर्वात महत्त्वाचं, आदिपुरुषसारखी चूक यावेळी टाळली गेली का? चला जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी आहे क्रिएटिव्ह बिडू आणि आज आपण बोलणार आहोत वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक रामायणच्या ट्रेलरबद्दल. सुमारे 4.5 मिनिटांचा हा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. अनेक जण पहाटे उठून ट्रेलर पाहण्यासाठी तयार होते. यावरूनच या चित्रपटाची क्रेज किती आहे याचा अंदाज येतो. ट्रेलरमध्ये पहिल्याच फ्रेमपासून भव्य सेट्स, अप्रतिम VFX, सिनेमॅटोग्राफी आणि प्रत्येक फ्रेममधील डिटेलिंग लक्ष वेधून घेते. रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत अतिशय संयमी आणि शांत दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरचं श्रीरामांचं तेज जाणवतं. दुसरीकडे यशाचा रावण स्क्रीनवर येता संपूर्ण वातावरण बदलून टाकतो. त्याचा लूक, आवाज आणि स्क्रीन प्रेझेन्स खूपच प्रभावी वाटतो. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत अत्यंत साधी, सुंदर आणि भूमिकेला साजेशी दिसते. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हनुमानजी कुठे आहेत? ट्रेलरमध्ये सन्नी देओल साकारणाऱ्या हनुमानजीचा एकही ग्लिम्स दाखवलेला नाही. हे मुद्दामून लपवून ठेवलेलं मोठं सरप्राईज असू शकतं, कारण अनेकदा चित्रपटातील सर्वात दमदार पात्र ट्रेलरमध्ये न दाखवता थिएटरसाठी राखून ठेवले जाते. आणखी एक विशेष गोष्ट मला आवडली, ट्रेलरमधील संवाद. आदिपुरुषमध्ये संवादावर सर्वाधिक टीका झाली होती, पण यावेळी नितेश तिवारी यांनी अतिशयोक्ती किंवा विचित्र भाषा टाळून साधे, प्रभावी आणि कथेला साजेसे संवाद ठेवले आहेत. त्यामुळे ट्रेलर अधिक गंभीर आणि भव्य वाटतो. ट्रेलरमध्ये रणबीर, यश आणि साई पल्लवी यांच्यासोबत अनेक कलाकारांची झलक दिसते. त्यात अरुण गोविल, रवी दुबे, इंदिरा कृष्ण, राकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय, आदिनाथ कोठारे यांचाही समावेश आहे. याशिवाय या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत आपल्या महाराष्ट्राचा अभिमान म्हणजेच महेश लिमये. VFXसाठी जागतिक दर्जाच्या टीमची मदत घेतली गेली आहे आणि संगीतासाठी 2 दिग्गज एकत्र आले आहेत, हॅन्स झिमर आणि AR रेहमान. ही जोडी चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, हा चित्रपट फक्त भव्य दिसत नाही, तर त्यामागे प्रचंड मेहनत आणि रामायणाबद्दलचा आदरही दिसून येतो. अर्थात अंतिम निर्णय चित्रपट रिलीज झाल्यानंतरच देता येईल, पण ट्रेलरने अपेक्षा नक्कीच खूप वाढवल्या आहेत. क्रिएटिव्ह व्हिडिओ करून रामायण ट्रेलरला 5 पैकी 4.5 स्टार्स. आता तुमची वेळ. तुम्हाला ट्रेलरमधील सर्वात आवडलेली गोष्ट कोणती आणि हनुमानजींचा ग्लिम्स नसणं हे योग्य निर्णय वाटतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी क्रिएटिव्ह व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.